श्रीराम नमस्कार. आज 26 ऑगस्ट 2024. गुरुविचार आणि ज्ञानसुक्त या भागात अपसौर आणि उपसौर याचं थोडंसं विश्लेषण करायचा प्रयत्न मी केला. आज ह्याचा सेकंड लास्ट भाग आपण म्हणू की रेकॉर्ड करतो आहे. अपसौर जे आत्ता चालू होतं ते आता 27 तारीखपासनं उद्यापासनं त्याची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होईल. एखादी गोष्ट येते आणि जाते. ज्या वेगाने येते त्याच वेगाने भौगोलिक क्रिया ह्या घडत असतात. आणि त्याचे जे आपण जसं म्हणतो की एखादी व्यक्ती आपल्या घरी येते पण तिचे काहीतरी वैचारिकता विचारांची छाप सोडून जाते. तसा हा तिचा आता अपसौरचा हा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. बऱ्याच जणांना जे मागच्या 2 भागामध्ये जे काही शारीरिक व्याधी होतील किंवा अडचणी होतील हे सांगितलेलं होतं. तसंच आता पुढचे 2 दिवस म्हणजे 26 आणि 27 आज आणि उद्या मुख्यत्वे ह्या 2 दिवसामध्ये मानसिक अवस्था मानसिक स्थैर्यता बिघडायची जास्तीत जास्त शक्यता आहे. हा एक भाग. गोष्ट नंबर 2, शरीरातली कोठ्यातली आणि अंगातली अशा दोन्ही वेगवेगळ्या ऊर्जा वाढू शकतात आज आणि उद्यामध्ये. मग वैद्यकीय शास्त्रात याचे परिणाम काय होतात? डोळे जळजळणे, तोंड येणे, अकस्मात खूपच शरीरामध्ये विकनेस उत्पन्न होणे. म्हणजे कशाने आलाय, काय आलाय, आणि वासना उडणे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वासना उडणे. एखाद्या गोष्टीची आपण वासना वास्तविक शब्द हा खाणं पिणं शारीरिक ह्या सर्व गोष्टींशी निगडीत असतो. पण ह्या सर्व गोष्टींची परिसीमा आता ह्या 2 दिवसामध्ये गाठली जाऊ शकते. यांनी त्रास होईल. शरीरातलं वायू, अग्नी आणि पृथ्वी तिन्ही तत्व आता परत जेव्हा रिस्टोअर व्हायला लागतात, परत आपल्या जागी यायला लागतात, तेव्हा त्यांचे परिणाम आपल्याला जाणवायला सुरुवात करतील. जो पाऊस आपण आत्ता बघतोय तो आता उद्यापासून कमी व्हायला सुरुवात होईल. नंतर जो पडेल नवरात्रीत पडेल तो हस्ताचा पाऊस ही गोष्ट वेगळी, पण कमी व्हायला आता उद्यापासून सुरुवात होईल. म्हणजे ज्या आपण अलर्ट्स बघतो किंवा तेवढं हे चालू आहे त्याचे परिणाम आता उद्यापासून कमी होईल. समुद्र क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्ती जास्त प्रमाणात उकाडा अंगात निर्माण व्हायची शक्यता उद्यापासून जास्त होऊ शकेल. म्हणजे ह्युमिड वातावरण आपण ज्याला म्हणतो ते वास्तविक समुद्र किनारी हे असतंच, पण एक विशिष्ट वातावरण ज्यांनी आपण सफोकेशन मला श्वास गुदमारतोय अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होईल. ह्या 2-3 दिवसामध्ये रक्तदाब हा थोडासा कमी जास्त व्हायची शक्यता आहे. हातपाय दुखणे, व्हायरल इन्फेक्शन या 2 दिवसामध्ये वाढू शकतं. पण कशामुळं झालं आहे हे मात्र शक्यतो वैद्यकीय किंवा डॉक्टरांना शोधता येणं अवघड आहे. म्हणजे ताप आला आहे पण तो कशाचा आला आहे हे नक्की कारण सांगता येणार नाही. म्हणून व्हायरल म्हणून मोकळं झालं की सगळ्याच गोष्टी समिटल्या जातात. पण वास्तविक ह्या तत्वाचा अपसौरचा आपल्या मनुष्य देहावरती परिणाम हा खूप गहन होत असतो. याचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. नैसर्गिक स्थितीमध्ये असं म्हणतात की मी जसं शिकलो की पृथ्वी जेव्हा स्थिरतेकडे जाते तेव्हा प्रचंड प्रमाणे भूस्खलन होतं. पाण्याच्या पातळी एवढ्या वाढतात आणि ह्याचं आपण म्हणतो नाही थांबणार कधी. तर जगतामध्ये कुठंही मी जगतामध्ये एवढ्यासाठी म्हटलो की आपण महाराष्ट्रातनं बोलतो आहे, पण असा विशिष्ट भूकंप की जो लक्षात राहण्यासारखा असतो, अशी विशिष्ट घटना भूस्खलन म्हणजे जमिनीशी निगडीत ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. तेव्हा हे अपसौर सुटायला सुरुवात होते. ती घटना कुठं त्याच्यामध्ये घडू शकते.
हातापायाची तुम्ही जर ऊर्जा बघितली, उष्णता बघितली तर तुम्हाला ती वाढल्यासारखी जाणवेल, दमल्यासारखं जास्त होईल. ह्या वैद्यकीय गोष्टी मी एवढ्यासाठी सांगतोय की आता एक 2-3 दिवसात तुम्हाला अनुभवता येईल. आपल्याला लक्षात यायला पाहिजे ना की एखादी गोष्ट काय असते. आणि नक्षत्राच्या दृष्टिकोनातनं किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, त्यांनी पाऊस पडणं वेगळं, आणि ह्या गोष्टी, ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. तो पट्टा जरी निर्माण झाला तरी उद्यापासून आता पावसाला उतरती कळा लागायला सुरुवात होईल. म्हणजे जाईलच तो, असं वाटतंय. होईल ते, म्हणजे कारण गणितच तसं आहे त्याचं. पण जसं तो जाईल तसतसे उष्णतेचे विकार वाढायला थोडीशी सुरुवात होईल. कारण ऊर्जा, वायू आणि पृथ्वी, जसं तत्त्व सांगितलं की ती ह्या जल आणि आकाश तत्वानी जो ॲडव्हान्टेज फायदा घेतलेला आहे ह्या 3 तत्व नसल्याचा, तो आता ते येऊन स्वतःचं अस्तित्व दाखवायला सुरुवात करणार. त्यामुळे आता ह्याला करायचं काय, तर ह्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उत्तम जप आहे. ओम द्राम नरसिंहाय नमः हा जप आपण करू शकता. ह्या जपानी ऊर्जा नियंत्रित होऊ शकते. परत एकदा सांगतो, ओम द्राम नरसिंहाय नमः. ह्या ऊर्जेनी, ह्या जपानी आपल्या देहातली ऊर्जा नियंत्रित होऊ शकते. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आलं आणि मीठ खा. एवढंसं आल्याचा तुकडा घ्यायचा, मिठाला लावायचं, आणि आपण एखाद्या वेळेस दातोट खातो तसं ते कचा चावून खायचं, आणि थोडंसं एवढंच, अगदी अर्धा कपभर कोमट पाणी प्या. या 2 कृती आहेत की शरीरामधलं आता देह स्थिरतेकडं नेण्यासाठी खूप उपयोगी आहेत, उपयोगी पडतील. तुमचे नित्य जप काय जे असेल ते तुम्ही कराच. पण ज्या राशी ह्या अग्नितत्व, वायुतत्व आणि पृथ्वी तत्व याच्या अंमलाखाली आहेत, ह्यांनी तर जरूरच करावं. खाण्याचं प्रमाण कमी करावं. खाण्याचं म्हणजे कुठं तरी भूक नसताना तोंडात टाकणं, किंवा काही कारण नसताना जर समजा 1-2 पोळ्या खात असेल तर कधी 3 पोळ्या खाणं होतं, 4 पोळ्या खाणं होतं. ह्या 2 दिवसात जेवढं अन्न कमी खाल, तेवढं तुम्ही ह्या पंचतत्वाशी तुमचं शरीर हे जुळवून घेणार आहे. मी खाऊ नका म्हटलं नाही, कमी खाल, कमीत कमी. अगदीच मला असं वाटतं ना तर मी खातो, नाही तर नाही खात. दुधाचे पदार्थ खाऊ नका, कारण सगळ्यात जास्त विष त्यातनंच पसरतं. दुधाचे पदार्थ बिलकुल खाऊ नका. तुम्ही म्हणाल मी ताक करून खातो, दही करून खातो, 2 ते 3 दिवस अजून खाऊ नका. आंबलेले पदार्थ अजूनही खाऊ नका. ह्या 3 गोष्टी आहेत. असं वाटलं की माझी तब्येत जरा खराब होते, पण आश्चर्य वाटेल, एखादी हिरवी मिरची घ्या, ती हाताने चुरडा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ साखर घा आणि ती पोळीबरोबर खा. तुमची तब्येत ठणठणीत होईल. अपसौर ह्या घटनेला काय काय गोष्टी, कुठलं रस लागतात त्याचा अभ्यास करून जे मला प्राप्त झालं ती गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आता उद्या दहीहंडी आहे, तर दहीहंडीमध्ये एक प्रकारची उष्णता वाढायला सुरुवात होईल. सगळेच अनुभवतील उद्यापासनं काय, आज संध्याकाळपासून एक प्रकारची विशिष्ट उष्णता, अशी गरमी आजपासून अनुभवायला सुरुवात होईल की ती परवापर्यंत राहील. श्वसनाचे ज्यांचे विकार आहेत, त्रास आहेत, त्यांनी काळजी घ्या, कारण बाहेर पडू नका. आणि उपाय परत सांगतो, अन्न कमी खा. जेवढं अन्न कमी खाल तेवढं तुम्हाला त्रास कमी होणार आहे. ओम द्राम नरसिंहाय नमः हा मंत्र, आलं मीठ सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याबरोबर आधी दातोट खाल्ल्यासारखं चावून खा, आणि त्याच्यावर कोमट पाणी प्या एकदाच दिवसातनं, जास्त वेळा नाही. कारण देहाला आपण जशी सुरुवात करतो, पण झोपेत न उठल्या उठल्या ही कृती करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करणं गरजेचं आहे. कुलदेवतेचं स्मरण करा, कारण शेवटी आपल्या देहाला जी स्थिर असते, आपला जो पिंड असतो, याला स्थिरतेचं काम आपल्याला पिढ्यानपिढ्या होत आलेलं असतं. ते आपल्याला करणं गरजेचं आहे की कुठला मंत्र, कुठली शक्ती, मंत्र म्हणजे ते शब्द असतात,
ते तुमच्या शरीराने ओळखलेले असतात आणि ते आपण बरोबर धारणही केलेले असतात लहानपणापासून. बाळकडू आपण म्हणतो तसं. तर ते तुम्हाला काम करू शकते. दुसरी अजून एक गोष्ट अशी आहे की ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांनी व्हायरलचा म्हणजे ह्या विषाणूचं किंवा काय हवेत असते ह्याचं जास्त काळजी घ्यावी. जास्त प्राण्यांच्या जवळ ह्या 2-3 दिवसात जाऊ नये, कारण ह्यांनी घरामधली ऊर्जा पूर्ण बदलणार आहे. तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा दर्प उत्पन्न होणार आहे आणि घरामधल्या लोकांची ह्यांच्यामुळं पचनशक्ती कमजोर व्हायची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस ज्यांच्याकडे कुत्रा, मांजर, पोपट हे काही जे काही अजून ससे वगैरे काय असतील पाळीव प्राणी असतील तेवढी त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही कुत्रा बाहेर बांधून ठेवतो, आमच्याकडे मांजर येते जाते, हे असे मूर्खासारखे प्रश्न नको. घरात येतं म्हटल्यानंतर आहे. तर एवढे हे प्रकार थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अपसौर आता हे सुटणार आणि उद्या आपण जो भाग रेकॉर्ड करणार आहे हा म्हणजे मालिकेतला गुरु विचार आणि ज्ञानसुक्त याच्यामध्ये हा शेवटचा भाग उद्या रेकॉर्ड करेन की हे का घडलं, कसं घडतं आणि हे खरंच घडतं का. मग घडत असेल तर याची प्रसिद्धी का नाही किंवा हे लोकांपर्यंत पोचत का नाही. कारण दुर्दैव असं आहे की याच्यावरती अभ्यास होऊन याच्यावर कोणी अभ्यासच करत नाही. आपण फक्त ताप आला की सांगतो डोलो गोळी घे, अजून कुठली गोळी घे, अँटीबायोटिक्स घे आणि त्यातनं बरं झालं 2 दिवसात की आपण कामाला लागतो. पण आता हे जे कोणी आजारी पडले असतील, कोणी असेल तर त्यांनी फक्त एवढं स्वतःवरचं देहाचं निरीक्षण करावं की जो विकनेस आला असेल तो सहजासहजी जाणारा नाही. जो ताप आला असेल तो ताप येतो आणि जातो, पण डॉक्टरांकडे चेकिंग करा, मेडिकल चेकिंग करा, त्याच्यात काही सापडणार नाही. म्हणजे असं 100-101 ताप झालं की लोकांना सवय झाली की डेंग्यूवर किंवा अजून चिकनगुन्यावरती आपण नाव ठोकून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. तर तसं नाही आहे. अपसौर या घटनेचा वैद्यकीय शास्त्रात अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रात अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. कारण उपाय हे अतिशय सोपे असतात, आपल्या जवळच असतात. तर त्याचं कोणी अमुक मंत्र केलं आहे, अमुक यंत्र केलं आहे, अमुक तंत्र केलं आहे, तर ह्या तांत्रिक मांत्रिक गोष्टीच्या मागं आपण धावायचं नाही. आपला तो पिंड नाही. परमेश्वराची आपण करत असलेली साधना, नित्य साधना, नामस्मरण हा आपल्या देहाचा रोजचा एक नित्य भाग असतो. पण त्याचबरोबर एक विशिष्ट साधना लागते, कारण प्रत्येक गोष्टी आपण चहा करायचा म्हटल्यानंतर त्याला दूधच लागतं उत्तम, त्याला दही असून चालत नाही. तसं त्या अपसौरमध्ये शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे. त्याच्यासाठी त्या गोष्टी ज्या लागतात त्याच गरजेच्या असतात. मानसिक अवस्था ह्या 2 दिवसामध्ये मनुष्याची स्थिर असणं खूप गरजेचं आहे. चिडचिड होणं स्वाभाविक आहे, कारण ही ग्रहस्थितीच अशी आहे. ही पृथ्वी आणि सूर्य यांची जी अंतर आहे तर ते ज्या गणितीने मोजलं जातं ते 15.7 कोटी हे जे अंतराचे आहे त्याचे बरोबर निम्मा भाग करायचा. म्हणजे 15चा निम्मा केलं तर 7.5. एकंदरीत आपण 8 हा आकडा लक्षात ठेवायचा. म्हणजे 8 हा जी संख्या आहे या 7 ते 8 ह्या पटीने सर्व गोष्टी घडत राहतात. म्हणजे आपल्याला ताप आला तर किती दिवस त्याचा इम्पॅक्ट राहील, तर 7 ते 8 दिवस राहील. म्हणजे ताप 2 दिवसात जाईल पण त्याचा विकनेस जाण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतील. काही शारीरिक प्रॉब्लेम आला 7 ते 8 दिवस, मनाची अस्वस्थता 7 ते 8 दिवस. हे गणित आहे. पण हे अजून 7 ते 8 दिवसात आपल्याला 2-3 दिवसातच करायचं, तर त्याचं मंत्र आणि हे सांगितलेलं आहे ते तुम्ही करू शकता. इतक्या सोप्या गोष्टी आहेत, पण ह्या करणं गरजेचं आहे. कारण अपसौर ही घटना ही आपण जसं म्हणतो की आपल्या मनुष्य देहाला प्रत्येक वर्षी कुठं ना कुठंतरी त्याचं सामोरं जायला लागतं. तर आपली ही तयारी हवी. आपल्या देहामध्ये, आपल्या मेंदूमध्ये असलेले शरीरामधले न्यूरॉन्स हे मेमराईज करून ठेवतात, आठवण करून ठेवतात. परत ती स्थिती उत्पन्न झाली की ते सांगतात तुला मागच्या वर्षी असं झालं होतं. तर त्याच्या आधीच आपल्या शरीरामध्ये ती प्रतिकार वैचारिकता आणि प्रतिकार स्थिती अवस्था निर्माण असणं गरजेचं असतं. आज इथं थांबतो. उद्या याचा अपसौर आणि उपसौरचा थोडा दीर्घातला भाग सांगीन आणि हा विषय थांबेल. श्रीराम.